नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये समूहाबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या। आजचा आपला पॉइंट आहे तो म्हणजे सामाजिक दर्जा। एकच मिनिट, सामाजिक दर्जा, सामाजिक भूमिका आणि सामाजिक नियमने। करेक्ट आहे। तर यामध्ये हे तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण यावर प्रश्न बनण्याचे चान्सेस बरेच असतात, बरोबर आहे। तर मग एक एक गोष्ट आपण समजून घेऊया। त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय की सामाजिक दर्जा, सामाजिक भूमिका आणि सामाजिक नियमने या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत, एकमेकांशी संलग्न आहेत। आणि ते संलग्न असल्यामुळे बरोबर आहे त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा एक विशिष्ट दर्जा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, ते आपल्याला बघायचं आहे, राईट। तर सामाजिक दर्जा म्हणजे काय की एखाद्या समाजामध्ये त्या व्यक्तीचं काय पद आहे, काय प्रतिष्ठा आहे, किती त्याला मान आहे, सन्मान आहे, हे आपण दर्जाच्या माध्यमातून मोजत असतो, बरोबर आहे। आणि ही प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र ओळख असते असं आपण त्यामध्ये म्हणू शकतो। यात बरोबर आहे, यात सामाजिक परिस्थितीतील आणि नात्यातील स्थान यांना अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे। एखाद्या व्यक्तीचा दर्जा उच्च आहे, कनिष्ठ आहे, नीच आहे असं आपण नेहमी म्हणत असतो, पण मग त्याचा दर्जा हा आपण कशावर ठरवतो तर त्या व्यक्तीची समाजातील असलेली प्रतिष्ठा आणि समाजात असलेली सत्ता, बरोबर आहे। आता सत्ता हा जर शब्द आपण काढला तर आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या अनेक म्हणजे गेल्या 5 वर्षातलं तर आपल्याला असं जाणवेल की सत्ता टिकवण्यासाठी आणि दर्जा मिळवण्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात, मग ते कुठलंही सरकार असो। तर गेल्या 5 वर्षामध्ये आपण ते बघत आलेलो आहोत। त्यामुळे इथे समाजातील सत्ता आणि समाजातील प्रतिष्ठा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। राल्फ लिंटन जे आहेत ते डिफाईन करताना याची व्याख्या सांगताना म्हणतात, विशिष्ट व्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीने विशिष्ट वेळेस मिळवलेले स्थान म्हणजेच काय दर्जा आहे, सामाजिक दर्जा आहे। काय एखाद्या व्यक्तीने विशिष्ट व्यवस्थेमध्ये विशिष्ट वेळेमध्ये मिळवलेले स्थान म्हणजेच काय दर्जा आहे। जर आपल्या राजकारण्यांचा दर्जा आपण बघितला तर तो सध्या खूप खालावलेला आहे, कारण यांना विशिष्ट इथे काय म्हटलेलं आहे विशिष्ट व्यवस्था, बरोबर आहे, आणि विशिष्ट वेळेस आता स्वतःची सत्ता येईल, स्वतःचे आमदार येतील, खासदार येतील याची कुठली तमाना बाळगता, बरोबर आहे, डायरेक्ट सत्तेमध्ये सहभागी होणं किंवा हे होणं हे थोडंसं नैतिकतेला धरून नाही असं आपण म्हणू शकतो। ऑक्सफर्ड डिक्शनरीने पण याला डिफाईन करताना म्हटलंय की एखादी व्यक्ती, देश किंवा संस्था यांना ठरवून दिलेले अधिकार आणि जबाबदारी यानुसार त्यांचे केलेले अधिकृत वर्णन म्हणजे दर्जा होय। ही डेफिनेशन महत्त्वाची टॅलकॉट पार्सन्स यांची। टॅलकॉट पार्सन यांचं म्हणणं काय, दर्जा म्हणजे भूमिकेचा स्थानात्मक पैलू। काय म्हणतायत ते, दर्जा म्हणजे भूमिकेचा स्थानात्मक पैलू, बरोबर आहे। मग या वरच्या व्याख्यांवरून आपल्याला असं लक्षात येते की दर्जा ही एक साधारणपणे तुलनात्मक संज्ञा आहे। तुलनात्मक म्हणजे काय की ज्याची तुलना करू शकतो, कोणाचा दर्जा जास्त, कोणाचा दर्जा कमी, आणि हा दर्जा ठरवायचा कसा याच्यासाठी पण आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील, बरोबर आहे। जसं एखाद्या समाजामध्ये एखादा राष्ट्राचा राष्ट्रपती, विद्यापीठाचा कुलगुरू, जिल्हाधिकारी, बँक मॅनेजर, कामगार नेता, शिक्षक, पालक, सैनिक, विद्यार्थी, मुलगी इत्यादी दर्जे मिळवू शकतात। जरी असे असले तरी प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक ठिकाणी दर्जा हा काय असतो बदललेला असतो, बरोबर आहे। म्हणजे काय, एखादी व्यक्ती घरी पालक आहे, घरी आई वडील आहेत, ते बाहेर ते शाळेत शिक्षक असू शकतात, ते इंजिनियर असू शकतात, ते अधिकारी असू शकतात। म्हणजे ह्या ठिकाणी घरातला दर्जा वेगळा आहे आणि समाजातला दर्जा वेगळा आहे। मग दर्जाचे प्रकार यांनी या ठिकाणी सांगितलेत। राल्फ लिंटन सांगतात की अर्पित दर्जा आणि अर्जित दर्जा, कोणते कोणते, अजित नाही म्हटलं बरं का मी, अर्पित दर्जा आणि अर्जित दर्जा, बरोबर आहे। अर्पित दर्जा हा काय आहे, हा समाजाने व्यक्तीला अर्पण केलेला असतो किंवा बहाल केलेला असतो, त्याला आपण अर्पित दर्जा म्हणतो। जसं लिंग, नातेसंबंध, वंश हा इत्यादींवर आधारित असतो। आपल्या संस्कृतीमध्ये सामाजिक अर्थाने हे अधिक महत्त्वपूर्ण आहे। तर अर्जित दर्जा म्हणजे काय की व्यक्ती स्वतःच्या प्रयत्नांनी दुसऱ्याच्या बळावर नाही, स्वतःच्या प्रयत्नांनी समाजामध्ये जे स्थान निर्माण करतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला अर्जित दर्जा असे म्हटले जाते, करेक्ट आहे। मग हे स्थान तो कसं काय मिळवतो रे, स्वतःमध्ये असलेले कौशल्य, ज्ञान, करेक्ट आहे, त्यानंतर क्रीडा, शिक्षण इत्यादी जे पण घटक असतील त्या आधारावर ते काय करतात, अर्जित दर्जा मिळवतात। इथे हा फरक दिलेला आहे, हा फरक तुम्ही बघून घ्या, याच्यात मी ऑलरेडी बोललो आहे।
त्याच्यानंतर दर्जा तुम्हाला लक्षात आला. दुसरा पॉइंट आहे सामाजिक भूमिका. भूमिका म्हणजे काय, दर्जाच्या कार्यात्मक पैलूला भूमिका असे म्हणतात, बरोबर आहे. हे काय, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या दर्जावर काम करतात त्यावेळेस तुम्ही काय भूमिका घेतात, त्या ठिकाणी असताना तुमच्या भूमिका काय असतात त्यावर ते अवलंबून आहेत. त्यामुळे दर्जा हा कर्तव्य असतील किंवा इतर पैलू असतील किंवा तुमच्या वर्तणुकीचे पैलू असतील त्यावर तो अवलंबून असते. समाजातील व्यक्तीच्या स्थानानुसार जेव्हा ती व्यक्ती वर्तणूक करते तेव्हा त्याच भूमिका असे म्हटले जाते. त्यामुळे दर्जा आणि भूमिका या नेहमी एकमेकांना पूरक असतात. हे वाक्य लक्षात ठेवा. काय, दर्जा आणि भूमिका नेहमी एकमेकांना पूरक असतात. तुम्हाला प्रश्न येईल, दर्जा आणि भूमिका हे नेहमी एकमेकांना काय असतात. तिथे पहिला ऑप्शन असेल पूरक असतात, त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन असेल की भिन्न असतात, तिसरा ऑप्शन असेल की परिणामकारक असतात. तर उत्तर काय असणार आहे मित्रांनो, पूरक असतात. करेक्ट आहे. सो लक्षात ठेवा. सामाजिक भूमिकेला पण राल्फ लिंटन यांनी डिफाईन केले, सामाजिक स्थानाचा गतिशील पैलू म्हणजेच काय, भूमिका आहे. करेक्ट आहे. काय, सामाजिक स्थानांचा गतिशील पैलू यालाच आपण काय म्हटलंय, भूमिका आहे. गतिशील पैलू म्हणजे काय, एखाद्या स्थानावर ज्यावेळेस तुम्ही असतात आणि तुम्हाला कुठेतरी दुसऱ्या स्थानावर पोहोचायचं आहे तर तुम्ही एकाच ठिकाणी बसून राहिला, तुम्ही काहीच नाही केलं तर तुम्ही पोहोचणार आहात का, तर नाही. समाज हा गतिशील आहे, आपण म्हटलंय. मनुष्य हा गतिशील प्राणी असं पण आपण म्हटलंय. म्हणजे काय की आपण आपल्या आयुष्यात काहीतरी पुढची स्टेप नेहमी अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. जसं तुम्ही आता अभ्यास करतायत आणि अभ्यास करताना तुम्हाला असं वाटतंय की नाही मी आज अधिकारी झालो पाहिजे. तुम्ही पहिले म्हणतात की तलाठीचा अभ्यास करतोय, तलाठी झालो पाहिजे, तुम्ही डेप्युटी कलेक्टर बनायचे, कोणाला DYSP बनायचे, बरोबर आहे. म्हणजे काय की तुमची काहीतरी गतिशीलता त्या स्थानाच्या दिशेने काहीतरी चालू आहे आणि त्यालाच आपण सामाजिक स्थानाचा गतिशील पैलू म्हणून भूमिका असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, भूमिका असं म्हणत असतो. नंतर एली चिनॉय यांनी पण डिफाईन केले, व्यक्तीच्या सामाजिक स्थानानुसार जी वर्तन प्रणाली अपेक्षित असते त्याला भूमिका म्हणतात. त्याला भूमिका म्हणतात. म्हणजे काय की त्या व्यक्तीचं समाजामध्ये स्थान काय. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ एखादा रस्त्यावरचा भिकारी असेल आणि तो तुम्हाला लोकशाहीवर भाषण देतो, तुम्ही ऐकणार आहात का, नाही ऐकणार. पण तेच भाषण एखाद्या पार्टीचा नेता देतो, तुम्ही ऐकणार आहात का, येस ऑब्व्हियसली असणार आहे. तीच गोष्ट एखादा शिक्षक सांगतोय, त्यांच्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असणार आहे. म्हणजे काय की तुम्ही ज्या स्थानावर आहात त्या स्थानावर तुम्ही कोणती भूमिका घेता हे दर्जामध्ये काय असणार आहे, तुमचं महत्त्वाचं असणार आहे असं तुम्ही समजू शकतात. करेक्ट आहे. सो या ठिकाणी बघा, आता भूमिकेशी संबंधित काही संकल्पना आहेत. भूमिकेच्या संबंधित काही संकल्पना आहेत त्या समजून घ्या. कुठल्या कुठल्या आहेत, एकच मिनिट. ओके. सगळ्यात पहिले भूमिका वठवणे. भूमिका वठवणे म्हणजे काय, एखाद्या ठराविक परिस्थितीमध्ये ती व्यक्ती जी भूमिका बजावते त्याच भूमिका वठवणे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ उद्या जर तुम्हाला एक दिवसाचा कलेक्टर बनवलं तर तुम्ही एक कलेक्टरची भूमिका वठवणार, पंतप्रधान तुम्ही बनलेत तर पंतप्रधानाची भूमिका वठवणार. म्हणजे तुम्ही ज्या स्थानासाठी ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही ती भूमिका करतात त्याला भूमिका वठवणे असे म्हणतात. महत्त्वाचं वाक्य हे लक्षात ठेवा. नंतर भूमिका संच म्हणजे काय, विविध भूमिकांचा समुच्चय म्हणजे एकत्र येणे, अनेक भूमिका एकाच वेळी करणे, त्याला आपण काय म्हणतो की त्याला भूमिका संच म्हणतो. जसं उदाहरणार्थ इथे दिले, एखाद्या विद्यापीठामध्ये प्राध्यापक, आता मी आहे बघा, मी लेक्चर पण रेकॉर्ड करतो आहे, बरोबर आहे. त्यानंतर मी संशोधन पण करतोय, मी सल्ला पण देतोय, मी प्रशासन पण करतोय, मी माझे पुस्तक पण प्रकाशित करतोय. म्हणजे मी एकाच वेळी अनेक भूमिका निभवतोय, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, भूमिका संच असं म्हणत असतो. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे भूमिका तणाव. हा भारतीय महिलांच्या बाबतीत आणि स्पेशली ज्यांचं लग्न झालं आहे त्यांच्या बाबतीत हा मोठ्या प्रमाणात लागू येतो. आणि इथे छान एक पिक्चर पण दिलेला आहे, त्यासाठी तुम्ही ते बघू शकतात. बघा, या ठिकाणी एखादी भूमिका ज्यावेळेस तुम्ही निभवत असतात, एखादी भूमिका निभवताना अपेक्षित वर्तन जे आहे तुम्हाला, म्हणजे काय, एक मुलगी असेल तर तिला सुनेचं काम करायचं आहे, तिला बाहेर जॉब पण करायचं आहे, तिला आई म्हणून पण काम करायचं आहे, तिला पत्नी म्हणून पण काम करायचं आहे, बरोबर आहे, तिला मुलगी म्हणून पण काम करायचं आहे, तिला बहीण म्हणून पण काम करायचं आहे. म्हणजे अशा अपेक्षित वर्तनाची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणींमुळे निर्माण होणारा ताण म्हणजेच काय, भूमिका तणाव. बघा इथे चित्रामध्ये एकाकडे भाजी चालू आहे, एकीकडे बाळाला सांभाळते, एकीकडे लॅपटॉपवर काम पण चालू आहे. करेक्ट आहे. अनेक भूमिकांचं जर अपेक्षित वर्तन आहे तर त्या ठिकाणी त्यावर येणारा ताण त्याला आपण काय म्हणतो, भूमिका तणाव असं आपण त्याला नाव दिलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा आहे भूमिका संघर्ष. भूमिका संघर्षामध्ये आपल्याला बघायला मिळेल की विशिष्ट परिस्थितीमध्ये
व्यक्तीकडून अपेक्षित 2 किंवा अधिक भूमिकांच्या विसंगतीमुळे भूमिका संघर्ष निर्माण होतो. बरोबर आहे. म्हणजे काय की अपेक्षित वर्तन होत नाही आणि त्यातून ना मग संघर्ष तयार होतो. जसं एखाद्या बाळाला सांभाळते एक आई आणि दुसऱ्या बाजूला स्वयंपाकही करायचा आहे, म्हणजे घरच्यांचं जेवण, या दोघं गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण मग इकडे बाळ रडतंय आणि इकडे स्वयंपाक पण करायचं आहे. तर मग यातून जी मनस्थिती तयार होते त्याला भूमिका संघर्ष असं आपण म्हणू शकतो. आणि भूमिका निर्गमन, 5वा मुद्दा आहे भूमिका निर्गमन. हेलेन रोज यांच्या मते व्यक्तींच्या अस्मितेसाठी महत्त्वाची असणारी भूमिका जेव्हा व्यक्तीला सोडावी लागते किंवा त्या भूमिकेतून बाहेर पडून एक नवीन भूमिका स्वीकारावी लागते, त्याला आपण काय म्हणतो, भूमिका निर्गमन म्हणत असतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादी स्त्री मोस्टली मुलींच्या बाबतीत हे जास्त घडतं असं आपण म्हणू शकतो. लग्नाच्या आधी त्या मुलीला इंजिनिअरिंग ती मुलगी करते आणि लग्न झाल्यानंतर तिला सांगितलं जातं की तुला जॉब करायचा नाही आहे, तर तुला एखाद्या आपल्या घरचा बिझनेस सांभाळायचा आहे. म्हणजे इंजिनियर होणं ही तिची अस्मिता होती, पण ती इंजिनियर झाल्यानंतर पण तिला ते न करू देता घरातल्या कामासाठी तिला झोपलं जातं आणि तिला ती भूमिका सोडावी लागते. त्याला आपण काय म्हणतो, भूमिका निर्गमन असं म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, भूमिका निर्गमन. आणि या चॅप्टरमधला शेवटचा पॉईंट आहे. शेवटचा पॉईंट काय आहे, सामाजिक नियमने. सामाजिक नियमने म्हणजे काय की समाजामध्ये कोणताही समाज किंवा सामाजिक समूह हा नियमनांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे, जर नियम आहेत तरी पण एवढा गोंधळ आहे. जर नियम नसते तर समाज कसा असता, तर याचं तुम्ही फक्त इमॅजिनेशन केलेलंच बरं असणार आहे मित्रांनो. करेक्ट आहे. तर म्हणजे समाजातील लोकांच्या ज्या सामाजिक आंतरक्रिया आहे त्या सहज सोप्या व्हाव्यात यासाठी सामाजिक नियमनं काय केलेली असतात, बनवलेली असतात. बरोबर आहे. सामान्यतः समूह वर्तणुकीचे मानक असतात नियमने. नियमने हा शब्द लोकरूढी, लोकनीती, चालीरीती, कायदे, प्रथा, परंपरा इत्यादींसाठी वापरला जातो. आता या प्रत्येकाची व्याख्या आपल्याला समजून घ्यायची. लोकनीती म्हणजे काय, लोकरूढी म्हणजे काय, हे आपल्याला या लेक्चरमध्ये समजायचं आहे. बरोबर आहे. नियमने समाजातील अनुचलनाशी संबंधित असतात. अनुचलनामुळे समाजामध्ये स्थिरता, शांतता आणि व्यवस्था निर्माण होते. मुळात समाज ही नियमनात्मक व्यवस्था आहे. समाज ही कशी व्यवस्था आहे मित्रांनो, नियमनात्मक व्यवस्था आहे. कशी आहे, नियमनात्मक व्यवस्था आहे. तुम्हाला तिथे निर्णयात्मक, परिणामात्मक है ना, कारणात्मक असे ऑप्शन टाकले जातील. तर हे लक्षात ठेवा, समाज ही कशी व्यवस्था आहे, नियमनात्मक व्यवस्था आहे. हे नक्की लक्षात ठेवा. राईट. मग या ठिकाणी सामाजिक नियमने स्पष्ट करताना शेरीफ आणि शेरीफ यांची व्याख्या आहे. प्रमाणित सामान्यीकरणाशी संबंधित ज्या वर्तणुकीच्या पद्धती असतात त्या सामाजिक नियमने असे म्हणतात. म्हणजे एखाद्या गोष्टीचं सामान्यीकरण म्हणजे सगळ्यांनी त्या पद्धतीने वागलं पाहिजे असं जर वाटत असेल आपल्याला, तर आपण सगळ्यांसाठी काय करतो, एक नियम बनवून टाकतो. जसं सतीबंदी कायदा. सतीबंदी कायदा एकासाठी लागू केला, सगळ्या धर्मियांसाठी तो लागू झाला, सगळ्या लोकांसाठी तो लागू झाला. तसं आता आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड, युनिफॉर्म म्हणजे काय, सामान्यीकरण, सगळ्यांना सेम लागू झाल्यानंतर तो सगळीकडे काय जाईल, काय होईल, समान प्रमाणामध्ये तो लागू होईल असं आपण म्हणू शकतो. करेक्ट आहे. तर पुढच्या ठिकाणी जाताना नियमनाचे काही प्रकार आणि काही व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या आपण बघूया. यामध्ये पहिली व्याख्या दिलेली आहे लोकरूढी. लोकरूढी ही जी व्याख्या आहे ती 1906 मध्ये पहिल्यांदा विल्यम समनर यांनी वापरली. त्यांच्या मते समाजामध्ये असणाऱ्या वर्तन पद्धती म्हणजेच काय, लोकरूढी आहे. बरोबर. जसं आता उदाहरणार्थ काही लोकांना फक्त सांगितलं जातं की जेवताना तुमच्या हाताची बोटच भरली पाहिजेत, काट्या चमच्याने जेवणं किंवा आपण म्हणतो टेबलवर जेवणं किंवा चॉपस्टिक्सचा उपयोग करून जेवणं, ही काही प्रत्येकाची वेगवेगळी काय आहे, लोकरूढी आहेत असं आपण म्हणू शकतो. लोकनीतीची व्याख्या या ठिकाणी देताना विल्यम समनर हे काय म्हणतात, समाज हिताच्या दृष्टीने समाजात दृढ झालेले व पूर्वापार चालत आलेले रीतिरिवाज म्हणजेच लोकनीती होय असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. लोकनीतींच्या मार्फत व्यक्तींवर कडक निर्बंध लादले जातात. लोकनीती या लोकरूढींपेक्षा अधिक कडक असतात. हे वाक्य लक्षात घ्या. लोकनीती या लोकरूढींपेक्षा अधिक कडक असतात. जसं उदाहरणार्थ विवाहपूर्व लैंगिक संबंधांवर काय असते, आपल्याला बंदी असते. पण आजच्या करंट समाजामध्ये बरोबर आहे, मग जुन्या चालीरीती आणि नवीन समाज याच्यामध्ये जे संघर्ष होतो त्याचं कारण काय की लोकनीतीनुसार असं सांगितलं जातं की विवाहाआधी आपल्या इथे कुठल्याही प्रकारचे लैंगिक संबंध असणार नाहीत. पण आपण एका बाजूला हे सांगतो आणि दुसऱ्या बाजूला कायदा काय सांगतोय, तर तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय की लग्नाआधी
ॲक्च्युली त्याचं उद्दिष्ट वेगळे की एकमेकांना समजलं पाहिजे, एकमेकांचे स्वभाव समजले पाहिजेत, पण ते न करता त्या ठिकाणी काय केले जातात, लैंगिक संबंध प्रस्थापित केले जातात आणि लोकनीतींना कुठेतरी मूठमाती दिली जाते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा आहे कायदा. कायदा म्हणजे काय, हा समाजाचा अतिशय महत्त्वाचा आणि आवश्यक घटक आहे. हा एक वैश्विक घटक आहे आणि सर्वांनी त्याचा स्वीकार करणे अनिवार्य आहे. बरोबर आहे. कार्ल मॅनहाइम नावाचे एक शास्त्रज्ञ होते, त्यांनी सांगितलं की कायदा म्हणजे अशा नियमांची यादी की जे राज्याच्या न्यायालयाकडून ठराविक परिस्थितीमध्ये लागू केले जातात. त्याला आपण काय म्हणतो, कायदा असं म्हणतो. काय म्हणतो, कायदा. आणि आपला समाज हा गुंतागुंतीचा आहे आपल्याला माहिती आहे आणि त्यासाठी कायदे असणे काय आहे, आवश्यक आहे. मग कायद्याचे पण दोन प्रकार आहेत. एक आहे पारंपरिक कायदा आणि दुसरा आहे अधिनियमित कायदा. पारंपरिक कायदा म्हणजे काय, हे कायदे आदिवासी असतील किंवा ग्रामीण भागातले लोक असतील, जे कुठे लिखित स्वरूपात नाही आहे, मौखिक आहेत, तोंडाने सांगितलेले आहेत, त्याला आपण काय म्हणतो, पारंपरिक कायदे. आणि जे लिहून ठेवलेले आहेत, शासनाने बनवलेले आहेत, त्याला आपण काय म्हणतो, अधिनियमित कायदा. करेक्ट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील. हे चॅप्टर खूप महत्त्वाचं होतं बेसिकच्या दृष्टिकोनातून आणि आज हे आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर घेऊन भेटणार आहोत. जे विद्यार्थी मित्र आत्तापर्यंत जॉईन झालेले नाही आहेत या बॅचला, त्या सर्वांना तुम्ही पाठवा, तुमच्याबरोबर त्यांचाही फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.